Yes.
रविदीप हिरा दाविती देखणे थपणे रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचिया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडी तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग संतांच्या वचने वारी जन्म दुःख संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न हे भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिघावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका पांडुरंगा करू प्रथम महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रेः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदां भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शुक्लां ब्रह्म विचार सार परमां आद्यां जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापहाम्, हस्ते स्फाटिक मालिकायां विदधती पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां, वंशी विभूषित करान्नवनीरदाभात्, पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात्, पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहुनिवासी वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतांचं महात्म्य विषद करणारा 6 चरणाचा असा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. जगद्गुरु तुकोबाराय संतांचं मोठेपण सांगत असताना या विश्वातल्या काही पदार्थ आपल्या समोर ठेवतात आणि या पदार्थांपेक्षा संत मोठे आहेत का ते पदार्थ मोठे आहेत याची तुलनात्मक चिकित्सा या अभंगामध्ये करतात. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा आणि हिरा म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो भूगर्भामध्ये सापडतो. या वस्तू आपल्या समोर ठेवतात आणि या वस्तू करतात काय तर दृश्य वस्तूचं दर्शन करवितात. आणि संतांचं वैशिष्ट्य काय तर संत अदृश्याचंही दर्शन करतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, अशा संतांचा महिमा माझ्यासारख्या पामराने काय वर्णन करावा. कारण न कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिकांना जिथं त्यांचा महिमा कळाला नाही तिथं माझ्यासारख्या पामरानं काय वर्णन करावा. जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा चंदनाची आणि संतांची बरोबरी होईल का तर तुकोबाराय म्हणतात नाही होणार का. कारण चंदनाच्या ठिकाणी शीतलता आहे खरी पण देहासहित देहीला शांत करण्याची क्षमता त्याच्यात नाही, तो उणेपणा आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात चंदनाची सुद्धा त्यांची बरोबरी होणार नाही. मग आमच्या आई वडिलांबरोबर होईल काय तुकोबाराय म्हणतात अजिबात नाही. कारण आई वडील आपल्याला जन्माला घालतात, लहानाचं मोठं करतात आणि संसारात ढकलून देतात. संत काय करतात त्रिगुणातून आपल्याला बाहेर काढतात. माये बापे पिंड पाळीला माया, त्रिगुण तो जन्म मरण जाया संत संग, जन्म आणि मरणाच्या दुःखातून संत आपल्याला बाहेर काढतात. म्हणून संतांच्या वचनेवारी जन्म दुःख मिष्टान्न हे भूक निवारण, संतांच्या या शब्दांनी आपलं जन्माचं दुःख आपण दूर करावं. आणि मग अशा संतांनी आपल्याला असं म्हणावं काय तुम्ही जवळ या जवळ या, मी तुम्हाला काही उपदेश करतो आणि तुमचं जन्माचं आणि मृत्यूचं दुःख दूर करतो. त्यांनी म्हणावं बोलवावं मग आपण जावं काय. तुकोबाराय म्हणतात नाही, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. त्यांच्या जवळ आपण त्यांनी न बोलवता आपण स्वतःहून गेलं पाहिजे आणि त्यांचे चरण सेवन केले पाहिजेत. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार असा आहे. भगवान जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्वच तळेगावकर बंधू भगिनी नागरिक या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ, या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भजनी मंडळ आणि तळेगावच्या सगळ्याच नागरिकांच्या सहकार्याने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी मोठ्या दिमाखात हा सप्ताह पार पडतो. इथं आल्यावर खूप प्रसन्नता जाणवते. अलीकडच्या भाषेत ज्याला दैवी व्हायब्रेशन्स म्हणतात, दैवी व्हायब्रेशन्स काहीच ठिकाणी असतात आणि ते तिथे गेल्यावर आपल्याला त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही, त्याची अनुभूती येते. आतून कुठेतरी ते निर्माण होतं आणि म्हणून असं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणाचं वर्णन आणखीन काय करावं. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, अशा ईश्वर विभूती ज्या ज्या होऊन गेल्या
मग मामासाहेब दांडेकर असतील, साखरे महाराज असतील, प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय यांनी सुद्धा या जागेवर कीर्तन केलेली आहेत. आणि म्हणून हे आल्याबरोबर हा जो समोर बोर्ड बसवलाय या कमिटीला किंवा विश्वस्त मंडळाला धन्यवाद देतो की जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज कीर्तन स्थान असं म्हटलंय. अर्थात आल्याबरोबर ते वाचलं आणि मी ज्या स्थानावर उभं राहिलोय ते स्थान जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी इथं उभं राहून कीर्तन केली आहे. अंतकरण सद्गत झालं. आतमधून काय झालं ते मला आता ते शब्दात व्यक्त करता येत नाही, परंतु या प्रतिक्रिया शब्दात कधीच व्यक्त करता येत नसतात. आणि म्हणून मन भरून आलं अगदी. असं मनात एक कोपऱ्यात कुठेतरी वाटलं की तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्वपुण्य ठेवा ओढवला, काहीतरी पूर्वपुण्य ठेवा असेल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये माझ्यासारख्या पामराला सेवा मिळावी याच्यात माझ्या जीवनाची मी धन्यता मानतो. आणि या सर्व खरं तर कीर्तन परंपरा किंवा कीर्तन करायचं म्हटल्यावर एकट्याचं काम नाही. हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ मिळविला. आमचे मृदंगाचार्य उत्कृष्ट मृदंग वाजवत आहेत. आमचे हार्मोनियमवर पेटी मास्तर अतिशय उत्कृष्ट पेटी वाजवत आहेत. आमचे सर्व गायक वृंद महाराज मंडळी सगळे ज्येष्ठ, माझ्यापेक्षा सगळेच इथं उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ महाराज मंडळी आणि सगळेच नागरिक मोठे आहेत. मी इथं पाहिलं तर तुमच्यापेक्षा सर्वांमध्ये लहान आहे, पण भगवान परमात्मा माझ्या बुद्धीला जसं स्फुरण देईल, ज्ञानोबाराय माझ्या बुद्धीला जसं स्फुरण देतील, जगद्गुरु तुकोबाराय माझ्या बुद्धीला जसं स्फुरण देतील, तसं अल्पसहा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मी मोठा कोणीही ज्ञानी किंवा पंडित नाही. विठाला आजची ही 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतांचं महात्म्य वर्णन करणारा 6 चरणाचा असा अभंग आहे. अभंग सर्वांच्या म्हणजे जे वारकरी आहेत त्यांच्या सर्वांच्या परिचयाचा आहे. कारण जे वारकरी असतात ते संतपर अभंग जरा जास्तच वाचतात, गाथेचं चिंतन त्यांचं जास्त असतं. आणि म्हणून सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा असा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये अनेक पदार्थ आपल्या समोर ठेवले आणि संत आणि ते पदार्थ यांची तुलनात्मक हा अभंग मांडला. आणि त्याच्यामध्ये हे पदार्थ कसे कमी भरतात, आपण ज्याला मोठे म्हणतो तो कसा कमी आहे. म्हणजे उदाहरणार्थ सूर्याला आपण किती मोठा म्हणतो, खूप मोठा आहे तो. माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे, असा असणारा सूर्य सुद्धा तुकोबारायांसमोर किंवा संतांसमोर कमी भरावा याच्यापेक्षा आणखीन मोठं कसं, म्हणजे याच्यापेक्षा मोठं वर्णन काय असू शकतं. असो, वारकरी संप्रदायाची ही कीर्तन परंपरा ज्ञानोबारायांपासूनची आहे. खरं तर वारकरी संप्रदाय सर्वात जुना असा संप्रदाय आहे. एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली, अशा वृत्तीनं प्रवृत्तीनं असा भाव अंतःकरणामध्ये धरून इथं सगळेच उपस्थित आहे. खरं तर आपण दररोज कीर्तनाला येतो, कीर्तन ऐकतो. ही कीर्तन परंपरा खूप मोठी आहे. वारकरी संप्रदायाला जेवढी मोठी परंपरा आहे तेवढी आता वर्तमान काळात असलेला कुठलाही संप्रदाय नाही की ज्याला वारकरी संप्रदाय एवढी मोठी परंपरा लाभलेली आहे. शिवाय मी हे थोडस जरा अभिनिवेशाने बोलतोय असं वाटलं तरी चालेल, पण मला ते बोलावं असं वाटतं का, थोडा मी विषय जरा तुम्हाला प्रस्तावनेमध्ये जरा महत्वाच्या गोष्टीकडे घेऊन जाणार आहे. म्हणून खरं तर ही परंपरा एवढी मोठी असताना, ज्ञानोबारायांसारखे फाउंडर मेंबर असताना, म्हणजे बहिणाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे भागवत संप्रदाय रूपी मंदिराचा पाया ज्ञानदेवांनी घातला. आणि या भागवत संप्रदाय रूपी मंदिराचा पाया घालून आमचे प्रेममूर्ती नामदेवराय त्याचे किंकर झाले, त्याचे सेवक झाले. त्यांनी कन्याकुमारीपासून ते पंजाबच्या घुमान शहरापर्यंत या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. पैठणचे शाक्तब्रह्म एकनाथ महाराज यांनी या भागवत संप्रदाय रूपी मंदिराला खंबासारखा आधार दिला भागवत ग्रंथ लिहून. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांसारखा शिष्य निर्माण केला. जगद्गुरु तुकोबाराय या भागवत संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी शोभतात. म्हणून बहिणाबाई वर्णन करते,
बहिणाबाई म्हणतात या भागवत संप्रदायाच्या कळसावर तुका नामाचे करायचे या भागवत संप्रदाय मंदिराच्या कलशस्थानी जगद्गुरु तुकोबाराय हे विराजमान आहेत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. आणि या कळसावरही ध्वजा फडकवण्याचं कार्य कोणी केलं असेल तर ते आमच्या संत बहिणाबाईंनी केलं. म्हणून महाराजांनी आता प्रमाण अतिशय उत्तम दिलं. बहिणी म्हणे फडकती ध्वजा आणि निरूपणा केले ओशा. असा जो संप्रदाय आहे आणि याशी जी संप्रदायाची परंपरा आहे आणि आमच्या या अतिशय म्हणजे जगातला एकमेव द्वितीय असा हा संप्रदाय आहे की जो ज्याच्यात आल्यावर मनुष्य कुठेही चुकत नाही, किंबहुना त्याला वाकडी तिकडे वाट सापडतही नाही किंवा तो जाऊ शकत नाही. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. या मार्गाने चाललं तर कुठेही गुंता निर्माण होणार नाही, आडकाठी निर्माण होणार नाही. असा हा संप्रदाय असताना आमच्या संप्रदायातील संतांनी काही कीर्तनकारांना प्रवचनकारांना काही मर्यादा घालून दिलेल्या असताना आता सध्या वर्तमान काळात आमचे काही कीर्तनकार बांधव, आमचे काही प्रवचनकार बांधव या परंपरेला थोडासा फाटा देतात आणि समोर बसलेल्या लोकांचं लोकरंजन करतात. कीर्तन हे माध्यम लोकांचं लोकरंजन करण्यासाठी अजिबात नाही. मी थोडा परखड बोलतोय, काहींना थोडासा राग येईल, पण संप्रदायाची मुख्य भूमिका मांडली पाहिजे. लोकांच्या मनाचं मनोरंजन करण्याचं कीर्तन हे माध्यम नाही, त्याच्यासाठी अन्य माध्यम आहेत. मग कीर्तन ही परंपरा कशासाठी आहे? आमच्या प्रेममूर्ती नामदेवरायांना विचारा, नामदेवराय तुम्ही कीर्तन रंगामध्ये नाचून काय केलं? नामदेवरायांनी खूप सुंदर उत्तर दिलं. नामदेवराय म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी. आम्ही कीर्तन रंगामध्ये नाचू आणि जगामध्ये ज्ञानाचे दिवे लावू. आता ज्ञानाचे दिवे लावू म्हणजे हा समाज सगळा अज्ञानी आहे हे संतांना माहिती होतं. म्हणून या समाजाला ज्ञान देऊन सज्ञान करणं एवढंच कार्य नाही, तर त्यांना भक्तिपथावर लावणं, त्यांना भक्तिपथ दाखवून देणं आणि त्या मार्गाने ते जायला प्रवृत्त झाले पाहिजेत. अशा प्रकारचं महत् कार्य आमच्या संतांनी केलं आणि सांगूनही ठेवलं की इथे उभं राहिल्यावर, या नारदाच्या गादीवर उभं राहिल्यावर काय बोलावं, काय बोलू नये याचं तारतम्य आम्हाला काही नियमावलीत सांगून दिली. पैठण निवासी शांत ब्रह्म एकनाथ महाराज एका अभंगामध्ये याची नियमावली सांगताना असं म्हणतात, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावी, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विठ्ठल विठ्ठल. एवढं सांगून नाथ बाबा थांबत नाहीत. नाथ बाबा पुढे जाऊन सांगतात, इथं उभं राहिल्यावर काय बोलावं? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. मग ही कीर्तन मर्यादा लक्षात घेऊन आमच्या कीर्तनकार बंधूंनी, प्रवचनकार बंधूंनी इथं उभा राहिल्यावर जरा बोललं पाहिजे. नाहीतर लोक समोर बसलेले आहेत, 2 तास लोकांचं लोकरंजन करू, लोकांच्या मनाचं मनोरंजन करू, याच्यासाठी हे स्थान नाहीये. इथे फक्त आणि फक्त भक्ती, ज्ञान आणि वैराग्य एवढंच बोललं पाहिजे, अन्य काही बोलता कामा नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या महाराजांनी अजिबात विनोद नाही केला. 2 तासात अजिबात एकदा सुद्धा हसवलं नाही. नुसतं निवळ वेदांत सांगितला, निवळ परमार्थ सांगितला. तर ऐकणारे लोक कीर्तन संपल्यावर कीर्तनाची मीमांसा करताना वाक्य ऐकत जरा त्यांची. काय कीर्तन होतं आजचं काही कळलंच नाही. कुठून आणला होता बुवा कोणास ठाऊक, काही कळलंच नाही त्याचं कीर्तन. ही मीमांसा आम्हाला करता येते कीर्तनाची. म्हणजे ज्याने इथं वेदांत सांगितला, ज्याने इथं भगवान परमात्म्याची लीला सांगितल्या, ज्याने इथं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य सांगितलं, ते आमच्या डोक्यावरून जात आहे.
आणि कुठेतरी नवरा बायकोच्या गोष्टी सांगितल्या, काहीतरी चुटके सांगितले, विनोदाचे सांगितले, ते मात्र बरं वाटतंय. मग जाता जाता दात काढत घरी जाणार. वा वा, ही पद्धत नाही. मग तुम्ही म्हणाल कशावरून बोलता? नामदेव महाराजांनी सांगितलं म्हणून बोलतो. नामदेव महाराजांनी श्रवण करणाऱ्यांच्या बाबतीत असं म्हटलंय की श्रोता कसा असावा. काही बऱ्याच गोष्टी नामदेव महाराजांनी त्याच्यात दुर्मिळ सांगितल्या. हे दुर्लभजी दाता असा तो एक आहे. आणि मग त्याच्यातलं एक प्रमाण आपल्याला जे आवश्यक आहे तेवढं घेऊ आणि पुढे जाऊ. नामदेवराय म्हणतात, सुंदर आणि पतिव्रता सावधान होई श्रोता, गज तरी दुभता हे दुर्लभजी दाता. मला वाटतं बऱ्यापैकी कळलं असं. आपल्याला फक्त याच्यातलं दुसरं पद घेऊया. सुंदर आणि पतिव्रता सावधान होई श्रोता. श्रोता असावा आणि तो सावध चित्ताचा असावा. नामदेवराय म्हणतात हे खूप दुर्लभ आहे. हे सर्वांना सहज साध्य होत नाही. आपण श्रवण करत आहोत आणि आपण सावध चित्ताने श्रवण करत आहोत, हे अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे श्रवण करताना आपलं चित्त अतिशय सावध असलं पाहिजे आणि ते इथंच असलं पाहिजे. नाहीतर कीर्तनाला आलाय, घरी कुलूप लावून आलाय, पण येताना झटकाच मारला नाही. हो, लागले का नाही कोणास ठाऊक, लागलं का नाही कोणास ठाऊक. हे जर चित्तात असेल आणि बसला असेल इथे तर काही उपयोगच नाही. विठाल विठाल. आता तुम्हाला मला काय म्हणायचंय हे तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल. म्हणजे आजचा बुवा अजिबात तुम्हाला हसवणार नाही. या सगळ्याचं मतितार्थ एकच, आजचा बुवा तुम्हाला अजिबात हसवणार नाही. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारा संतांचं महात्म्य विशद करतात आणि भगवंतासमोर दुसरं काय गावं, त्याच्या भक्ताचं चरित्र गावं, त्याच्या भक्ताचे गुणगान गावे. कारण आपल्याला देव प्रिय आहे. हो, आपल्याला देव आवडतो का नाही? सर्वांना आवडतो. पण देवाला आपण आवडावं असं जर वाटत असेल ना तर काय करावं? सोपं सांगतो. संतांचं चरित्र, संतांचा महिमा त्याच्या समोर गावा. म्हणजे आपण त्याला आवडतो. तुम्ही म्हणाल कशावरून? हो, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत सांगतात त्याच्यावरून. ज्ञानोबाराय म्हणतात, तेही प्राणा परवते मज आवडते निरुते, जे भक्त चरित्राती प्रशंसिती. भक्ताच्या चरित्राची प्रशंसा जे करतात ते मला प्राणापेक्षाही प्रिय आहे किंवा ते मला आवडतात असं भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात. विठ्ठल विठ्ठल. आल्यावर संतांचं चरित्र गावं, संतांचं महिमा गावा, भक्ती गावी किंवा भक्तीचं महिमान सांगावं, वैराग्य सांगावं, विवेक सांगावा वगैरे वगैरे. पण मला थोडासा एक प्रश्न करावासा वाटतो. थोडी सवय प्रश्न उत्तराची म्हणून करतो जरा महाराज. प्रश्न असा आहे की आपण परमार्थात येण्याची 2 कारणं सांगितली शास्त्रानं. आपण परमार्थात येतो त्याची 2 कारणं शास्त्र सांगतं. कोणती 2 कारणं? प्रपंचात खूप मोठी दुःखाची ठेच लागली तर मनुष्य परमार्थात येतो. पहिलं कारण. मला वाटतं इथं बसलेल्यापैकी 99% लोक याच कॅटेगरीमध्ये बसलेले आहेत की दुःखाची ठेच कुठंतरी लागली. प्रपंच करताना खूप मोठी ठेच लागली, मनावर खूप मोठा आघात झाला. काही खरं नाही या प्रपंचाचं. किती केलं तरी हे दुःखच पदरात येते, म्हणून परमार्थ मार्गात आहे. आणि दुसरं कारण असं सांगितलं शास्त्राने की ज्ञानाने परमार्थ मार्गात येतो. ज्ञान जाणून किंवा ज्ञानाचं स्वरूप जाणून परमार्थ मार्गात येतो. असे येणारे फार 1-2% असावेत असं मला तरी वाटतं. मग परमार्थात काय यायचं? कारण आम्हाला प्रपंचात सुख मिळत नाही म्हणून. सरळ सरळ उत्तर आहे त्याचं. परमार्थात काय यायचं? आम्हाला प्रपंचात सुख मिळत नाही म्हणून. तुम्ही सांगा इथं बसलेल्यापैकी मला सुख मिळावं अशी सगळ्यांच्या मनाची अपेक्षा आहे की नाही? सगळ्यांच्या मनाची अपेक्षा आहे. पण मला सुख मिळावं हे माझ्या जीवनातलं दुःख जाऊन मिळावं वाटतं का दुःख राहून मिळावं वाटतं? हुशार श्रोते आहेत आणि बहुश्रोत आहेत त्याच्यामुळे हुशार. माझ्या जीवनातलं दुःख जाऊन मला सुख मिळावं असं वाटतं. बरोबर की नाही? बरं ठीक आहे, आपल्याला सुख मिळावं अशी अपेक्षा आहे. माझ्या जीवनातलं दुःख जाऊन सुख मिळावं अशी अपेक्षा आहे. मग गेलेलं दुःख किती दिवसांनी परत यावं असं वाटतं? अत्यंतिक दुःखाची कधीच येऊ नये वाटतं. गेलेलं दुःख परत कधीच येऊ नये. आणि बरं ठीक नाही येणार, पण मला जे सुख मिळालेलं आहे, माझ्या जीवनातलं दुःख जाऊन मिळालेलं आहे, मग मला मिळालेलं सुख माझ्यापासून किती दिवसांनी निघून जावं? सप्ताह संपल्यावर, 7 दिवसानंतर,
मग कधीच जाऊ नये असं वाटतं की नाही? काही नाही, त्याला परमार्थाच्या जरा अध्यात्माच्या भाषेत थोडासा वेगळा शब्द आहे. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असंच याला उत्तर आहे. वास विठ्ठल विठ्ठल. मग या संसारात सुख अजिबात नाहीच का? आहे ना. महाभारतामध्ये विदुरजींनी या संसारातली 6 सुख सांगितली. महाभारतामध्ये विदुरनीती नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे आणि विदुरजींनी त्या धृतराष्ट्राला उपदेश करताना काही उपदेश केलेला आहे आणि त्या उपदेशामध्ये धृतराष्ट्राला हा विदुरजी म्हणतात की या इहलोकात 6 प्रकारची सुख आहेत. कोणत्या 6 प्रकारची सुख आहेत? लक्षपूर्वक ऐका. विदुरजी म्हणतात धृतराष्ट्राला, अर्थागमो नित्यम आरोगिताच, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वशश्च पुत्र हा अर्थ करीच विद्या, षडजीव लोकस्य सुखानि राजन. हे राजा, या जीव लोकामध्ये ही 6 सुख आहेत. कोणती 6 सुख आहेत? पहिलं सुख सांगितलं विदुरजींनी या जीव लोकातलं, या मृत्यू लोकातलं. कोणतं? अर्थ हा आगमो, म्हणजे सतत माझ्याकडे पैसा येत राहणं, हे जीव लोकातलं पहिलं सुख सांगितलं. जीव लोकातलं दुसरं सुख काय सांगितलं? नित्यम आरोगिताच, माझं आरोग्य सतत चांगलं असावं, हे जीव लोकातलं दुसरं सुख आहे. आता तुम्ही सांगा, कोणाच्या वाट्याला ही सुख आहेत? सांगा ना. एखाद्याकडे सतत पैसा येत असेल तर आरोग्य चांगलं नाही, एखाद्याचं आरोग्य चांगलं आहे तर पैसा सतत येत नाही. म्हणजे तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर वरकड कोठे काही एक आहे, एक नाही, हीच केवळ आपली अवस्था आहे. मग अर्थ हा आगमो नित्यम आरोगिताच, आणि तिसरं सुख काय या जीव लोकातलं? प्रियाच भार्या. म्हणजे काय? जरा संस्कृत असल्यामुळे थोडं गोडून सांगावं लागतं. प्रियाच भार्या म्हणजे आपल्याला आवडणारी स्त्री ही पत्नी म्हणून मिळणं, हे जीव लोकातलं तिसरं सुख सांगितलं. आणि चौथं सुख काय सांगितलं? प्रियवादिनीच, म्हणजे आपली स्त्री, आपली पत्नी आपल्याला आयुष्यभर गोड बोलणारी. आता तुम्ही सांगा बरं, आपल्याला आवडणारी स्त्री एखाद्या वेळेस आपल्याला पत्नी म्हणून लाभली तर ती आयुष्यभर कधीच गोड बोलत नाही. एखादी गोड बोलते तर हे दोन पत्नीचे 2 गुण नाहीत बरं काय, एकाच पत्नीच्या ठिकाणी असलेले हे 2 गुण आहेत. प्रियाच भार्या प्रियवादिनीच. आणि मग 5वं सुख वशश्च पुत्रहा. काय? आपल्या आज्ञांकित असलेली पुत्र संतती, हे जीव लोकातलं 5वं सुख आहे. इथं बसलेल्यापैकी बरेच ज्येष्ठ मंडळी आहेत, कोणाच्या वाट्याला हे सुख आहे सांगा ना? आपल्या आज्ञांकित पुत्र संतती. आम्हाला नेहमी अनुभव येतो, महाराजांना माहिती आहे की सर हा घरी माझं ऐकतच नाही हो, तुम्ही याला समजावून सांगा. मग आम्ही सांगितल्यावर ते ऐकतं, पण आई वडिलांचं ऐकत नाही. लक्षात आलं ना? आज्ञांकित पुत्र संतती हे जीव लोकातलं 5वं सुख आहे. आणि 6वं सुख काय? अर्थ करीच विद्या. अर्थ आगमो नित्यम आरोगिताच, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वशश्च पुत्र हा अर्थ करीच विद्या, षड जीव लोकस्य सुखानि राजन. शेवटचं सुख आहे अर्थ करीच विद्या. याचा सरळ सरळ अर्थ काय? मी जे ज्ञान संपादन केलेलं आहे वयाच्या 25-26 वर्षापर्यंत, त्या ज्ञानाच्या बळावर मला अर्थ प्राप्त करता आला पाहिजे किंवा केला पाहिजे, हे जीव लोकातलं 6वं सुख आहे. बऱ्याच लोकांच्या जीवनात ही सुख येत नाहीत. भलत्याच क्षेत्रातलं ज्ञान घेतो आणि जीवनभर भलत्याच क्षेत्रातलं काम करावं लागतं. असं बहुतेकांच्या जीवनात मध्ये आपल्याला ते दिसून येतं. मग कोणाच्या जीवनात एक आहे तर एक नाही, एक आहे तर एक नाही. मग असा हा संसार आहे, या संसारात सुखच नाही. जी सुख सांगितली आहेत ती कोणाच्या वाट्याला येत नाहीत, म्हणून आम्ही परमार्थात आहोत. मग इथं आल्यावर तरी आता नीटनेटकं असावं की नाही? तिकडं नीटनेटकं जमलं नाही, मग आता इकडं तरी रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे आधी संसार करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आता त्या नेटका शब्दाचा अर्थ इकडं कसा लावायचा ते थोडासा जरा विचाराचा भाग आहे, ते आणखीन लांबते. आपण तिकडं न जाता आपण मूळ अभंगाकडे येऊया. आता संतांचा महिमा, संतांनी ही कीर्तन परंपरा सांगून दिली. आपण ही कीर्तन परंपरा आतापर्यंत चालू ठेवली आणि अनेक जण म्हणजे अनेक लोक ही कीर्तन परंपरा सतत श्रवण करत असतात, बहुश्रुत आहेत. पण गफलत कुठे होते की संतांचा महिमा सांगत असताना संत कोणाला म्हणावं हेच आम्हाला लक्षात येत नाही. पहिली गोष्ट, संत कोणाला म्हणावं.
आमची गफलत अशी होते की पांढरी शुभ्र कपडे घातले असतील तर आम्ही लगेच त्याला संत म्हणतो, भगवी कपडे घातले असतील तर आम्ही लगेच त्याला संत म्हणतो. आमची ही बुद्धी संतत्वाचं लक्षण जाणण्यासाठी अपुरी आहे. का अपुरी आहे? कारण शंकराचार्यांनी संतत्वाची जी लक्षणं सांगितली, संत पदाची जी व्याख्या केली, त्या व्याख्येत आम्ही कुठंच बसत नाही. शंकराचार्यांनी संत पदाची व्याख्या करताना असं म्हटलं, शांता महांतो निवसंती संतो वसंत वलोक हितम चरतः तीर्णा स्वयं भीम भवार्णव जनान अहेतुनाम अन्यापि तारयंती स एव वर्तती ती संतः. जरा अवघडच वाटलं जरा महाराज जरा फोडून सांगा हे जरा आम्हाला. संत कोणाला म्हणायचं जरा हे जरा आम्हाला जरा डोक्यावरूनच गेलं आमच्या. हे शांता महांतो पहिलं लक्षण सांगितलं. शांततेच्या बाबतीत ज्यांनी महान दशा गाठलेली आहे. शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख. शांततेच्या बाबतीत ज्यांनी महान दशा गाठली. शांतता म्हणजे उगाच आपला असा शांत बसलेला नव्हे, अंतर्बाह्य शांत. लक्षात आलं का? बाह्य आणि अंतर दोन्ही बाबतीत जो शांत आहे ती शांती जी अभिप्रेत आहे. नाहीतर मत्स्य धरून या मनी बक निश्चळ राहिला ध्यानी ते शांती कोण मानी अंतःकरणी सका. नागबाबा म्हणतात असली शांती आम्ही मानणार नाही. मनामध्ये माशाची अपेक्षा धरून ध्यान करी नाथबाबांनी खूप सुंदर, आणि आता सुद्धा तुकोबारांचं प्रमाण खूप सुंदर महाराजांनी दिलं की बगळा आहे, तळ्याच्या काठावर उभा आहे, खूप शांत असलेला दिसतोय बाह्यांगानं, पण त्याच्या अंतःकरणामध्ये माशाची अपेक्षा आहे. कधी मासा एकदा पायाजवळ येतो आणि मी कधी त्याला एकदाचा चोचीमध्ये पकडतो, भक्ष्य म्हणून मला त्याला स्वीकारतो आणि त्याला गिळून टाकतो. असा जर मनात भाव धरून उभा राहिला असेल आणि बाह्यांगाने शांत वाटत असेल तर नाथबाबा म्हणतात ते शांती कोण मानी अंतःकरणी सकाम. अशी सकाम अंतःकरण असताना बाह्यांगाने दिसणारी शांती कोण मानी. म्हणून शंकराचार्याने पहिलं लक्षण सांगितलं, शांता महंतो. शांततेच्या बाबतीत ज्यांनी महान दशा गाठली. निवसंती संतो वसंत व लोक. इथं थांबूया जरा अन्वय लावताना. वसंत ऋतूचं आगमन झाल्यावर निसर्गात जसं प्रफुल्लित आनंदित टवटवीत वातावरण निर्माण होतं, तसं हे संत जिकडे जातील तिकडे या समाजात टवटवीत प्रफुल्लित आनंदित वातावरण निर्माण करतात, सुखाचं वातावरण निर्माण करतात. वसंत वलोक हितम चरतः. लक्षात आलं का? ते वसंत ऋतूप्रमाणे जिकडे जातील तिकडे चांगलं वातावरण निर्माण करतात. तीर्णा स्वयं भीम भवार्णव जनान. ज्यांनी स्वतःचा भवसागर तरून गेलेले आहे आणि अन्यांना कुठलाही हेतू मनामध्ये न ठेवता अन्यांचा भवसागरातून त्यांना तारून नेतात. स्वयं वर्तती ती संतः. तीर्णा स्वयं भीम भवार्णव जनान अहेतुनाम अन्यापि तारयंती. कुठलाही हेतू मनात न ठेवता तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करतात, आपल्याला भवसागरातून तारून नेतात. सैव वर्तती ती संतः. विठ्ठल विठ्ठल. आणखीन शंकराचार्यांनी एक लक्षण सांगितलं, सन्मार्ग वर्तिनः संतः तद्रूपेण विद्या विनय वृद्धये सैव वर्तती ती संतः. सन्मार्ग वर्तिनः जे सन्मार्गाने वर्तन करतात, तद्रूपेण विद्या विनय वृद्ध. हे दोन शब्द महत्वाचे वापरले. विद्या म्हणजे ज्ञान, विनय म्हणजे नम्रता. ज्यांच्याकडे ज्ञानही आहे आणि ज्यांच्याकडे नम्रताही आहे असं लक्षण जिथं दिसत असेल ना त्याला संत म्हणा. विठ्ठल विठ्ठल. खरं सांगू का, हे दोन गुण एकत्रित फक्त संतांकडे दिसतात, तुमच्या आमच्याकडे अजिबात नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? हो, आम्हाला नेहमी अनुभव येतो म्हणून सांगतो. बाहेरच्यांची कशाला उदाहरणं द्यायच्यात, आपल्यातलीच उदाहरणं देऊ ना, म्हणजे जरा लवकर पटेल. मला जर इतरांपेक्षा जरा चांगलं बोलता येत असेल, माझं वक्तृत्व हा कलागुण माझ्याकडे जरा चांगला असेल, तर मला वाटतं मावळ तालुक्यात माझ्यासारखा बोलणारा कोणी नाही. म्हणजे वक्तृत्वाच्या कलेच्या ज्ञानाबरोबर माझ्याकडे काय आला,
अहंकार. काय आला माझ्याकडे? अहंकार आला. मला जर इतरांपेक्षा जरा चांगलं गायन करता येत असेल तर मला वाटतं पुणे जिल्ह्यात आणि ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात माझ्यासारखा गायन करणारा कोणीच नाही. मीच चांगला गायन करतो. गायनाच्या कलेच्या ज्ञानाबरोबर माझ्याकडे काय आला? अहंकार आला की नाही? म्हणजे आता हे सगळीकडे लावून घ्या, सगळ्या बाबतीत लावून घ्या. मला जर इतरांपेक्षा चांगला पखवाज वाजवायला येत असेल तर मला काय वाटतं, तळेगावात माझ्यासारखा पखवाजाच नाही कोणी. मी असं तरच कीर्तन होतं तळेगावात, नाही ते कीर्तनच होत नाही. काय आला पखवाजाच्या ज्ञानाबरोबर? अहंकार आला. मी मुद्दाम म्हणून आपल्यातले उदाहरणं देतोय का? बाहेरचे कशाला? इथं भरपूर उदाहरणं आहेत. म्हणून अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे. म्हणजे ज्ञान असावं आणि त्याच्याकडे नम्रता असली पाहिजे तर ते ज्ञान त्याच्याकडे शोभून दिसतं, अन्यथा शोभून दिसत नाही. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. विठ्ठल विठ्ठल. संतांकडे ओतप्रोत ज्ञान आहे आणि शिवाय संतांकडे शांतीही आहे. म्हणून त्यांचंच वर्णन आपण इथं करणार आहोत. काय? जगद्गुरु तुकोबारायांचंच एक प्रमाण आहे आणखी, की संतांचं जे अंतःकरण असतं ना, हे अंतःकरण नवनीतासारखं असतं. नवनीत म्हणजे लोणी. नवनीत या शब्दाचा अर्थ काय? लोणी. लोण्यासारखं असतं. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. तुकोबारायांचं प्रमाण आहे. नवनीत हे सबाह्य म्हणजे अंतर्बाह्य मृदू असतं. असं संतांचं अंतःकरण असतं, हृदय असतं. संतांचं हृदय हे नवनीतासारखं आतून बाहेरून मृदू असतं असं तुकोबारायांनी म्हटलंय. पण एका सुभाषितकारानं याच्या पुढे जाऊन बोललं. एक सुभाषितकार असं म्हणतो की सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयो, सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयो तद अलिकम. का अलिक का म्हणतो त्याला? कारण अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. याचा सरळ सरळ भाव असा आहे की सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयो. एखादा कवी असा म्हणत असेल की सज्जनांचं हृदय हे नवनीतासारखं असतं तर तो सुभाषितकार म्हणतो तद अलिकम. आणि अलिक शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये होतो खोटं. सज्जनांचं हृदय नवनीतासारखं आहे असं जर एखादा कवी कोणी म्हणत असेल तर ते खोटं आहे. आता ते खोटं का आहे किंवा ते कमी का आहे? कारण त्याचं उत्तर देताना तो सुभाषितकार असं म्हणतो अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. लोणी हे स्वतःला आच लागली तरच वितळतं. संतांचं अंतःकरण दुसऱ्याला दुःख झालं तरी वितळतं. विठ्ठल विठ्ठल.
संतांचं हृदय बुडते हे जन न देखवे डोळा. हे जग बुडतंय हे आमच्या डोळ्याने पाहवत नाही संतांना, आणि म्हणून त्या जीवाचा कळवळा संतांना येतो, त्यांचा आणि आपला काहीही संबंध नसताना. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? अहो तेच तर महत्वाचं आहे की संतांचा आणि आमचा काहीच संबंध नाही. म्हणजे ज्ञानोबरायांचं आणि आपलं काही ब्लड रिलेशन आहे काय? आहे ब्लड रिलेशन? काहीच नाही. तुकोबरायांचं आणि आपलं काही ब्लड रिलेशन आहे काय? काहीच नाही. काहीच संबंध नसताना एवढं कारुण्य आपल्या जीवाविषयी, एवढं प्रेम आपल्या जीवाविषयी की हा जीव उद्धरून गेला पाहिजे, हा जीव दुःखातून बाहेर निघला पाहिजे, असा कळवळा अंतःकरणामध्ये ठेवून तुमच्या आमच्या जीवाची काळजी करणारे हे संत आहेत. आणि म्हणून कित्येक वर्ष झाले, 750 वर्ष झाले, तरी ज्ञानोबरायांना तुम्ही आम्ही विसरलेलो नाही आहोत. या महाराष्ट्रात आणि भारतभूमीत ज्ञानोबराय माहिती नाही असा एकही मनुष्य आपल्याला मिळणार नाही. तुकोबराय माहिती नाही असा एकही मनुष्य मिळणार नाही. जरा विचारू तुम्हाला, तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला सांगता येईल, आजोबांचं सांगता येईल, पंजोबांचं सांगता येईल, कदाचित पंजोबांच्या वडिलांचं सांगता येईल, आणि त्यांच्या वडिलांचं सांगा म्हटल्यावर मागं जाऊन किती नावं सांगाल तुम्ही? सांगून 4 नाही तर 5 नावं. म्हणजेच काय, आपण आपल्या पूर्वजांना विसरलो की नाही? प्रामाणिकपणाने सांगा, आपण आपल्या पूर्वजांची नावं लक्षात ठेवली का? नाही ठेवली. का नाही ठेवली? त्याचं सोपं उत्तर आहे, आमचे पूर्वज ते स्वतःसाठी जगले, म्हणून आम्ही ब्लड रिलेशन, रक्ताच्या नातेचे असून सुद्धा त्यांना लक्षात ठेवलं नाही. पण ज्ञानोबराय, तुकोबराय आदी करून संत यांचं आमचं कुठल्याही प्रकारचं ब्लड रिलेशन नसताना आज आम्ही यत्किंचितही त्यांना विसरत नाही. हेच त्यांचं महत् कार्य अशा संतांचं महात्म्य वर्णन करावं म्हणून जाणीवपूर्वक हा अभंग घेतला. आणि जगद्गुरु तुकोबरायांनीच अनेक अभंगांमध्ये संतांचं महात्म्य वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. जगद्गुरु तुकोबराय एका अभंगामध्ये तर संतांचं महात्म्य विशद करताना असं म्हणतात की ही पृथ्वी आहे, पृथ्वी, या पृथ्वीचं उत्खनन केलं तर 2 दिसायला साधर्म्याने सारखे दिसणारे 2 पदार्थ या उत्खननामध्ये सापडतात. कोणते पदार्थ सापडतात? एक हिरा सापडतो आणि दुसरी गारगोटी सापडते. हिरा आणि गारगोटी सापडते. मग हिऱ्याची जी किंमत होते ती गारगोटीची होते का? नाही होत. म्हणजे आम्ही लहान असतानाच सांगतो, ती गारगोटी मिळाली ना की आम्ही तिला चेचायचो, बारीक भुकटी करायचो आणि त्याची रांगोळी म्हणून वापर करायचो त्या गारगोटीचा. मग हिराही दिसायला तसाच आहे, गारगोटीही दिसायला हिऱ्यासारखी दिसते, पण दोघांची किंमत समान होते का? नाही. हिरा कैक कोटी रुपयाला विकला जातो आणि गारगोटीला कोणीही घेऊन. या माता माऊली आमचं दूध आणतात, दुधाचं दही लावतात आणि दह्याचं मंथन करतात. दह्याचं मंथन केलं की आमच्या माता माऊलींच्या हाती 2 पदार्थ लागतात. कोणते 2 पदार्थ लागतात? एक लोणी आणि दुसरं ताक. तुम्ही सांगा आता, लोण्याची किंमत आणि ताकाची किंमत एकसारखी होते काय? नाही होत. लोणी कैक रुपयाला विकलं जातं आणि ताक शेजारणीला फुक्कट घेऊन जा म्हटलं तरी कोणी घेऊन जात नाही. दह्याची पोटी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागो नाही. तुकोबराय म्हणतात की नाही, दह्याच्या पोटी ताक आणि लोणी दोन्ही पदार्थ मिळतात, पण एका मोले दोन्ही मागू नये. ते एका मोलाने त्या दोन्ही गोष्टीकडे पाहू नये. एवढं सांगून तुकोबराय थांबतील काय? नाही. तुकोबराय आकाशातल्या चंद्राचा आणि चांदण्यांचा दृष्टांत देतात. आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे, आकाशात चंद्रही आहेत आणि इतर तारे आहेत. मग चंद्राचं जे स्थान आहे ते इतर ताऱ्यांना आहे काय? नाही. मग तुकोबराय याच्या पुढे जाऊन म्हणतात, मग तुकाराम महाराज म्हणतात, मी कसं आहे ना, हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर इथं तिथं वशिला नाही, डायरेक्ट कोणाला? या विश्वाचा चालक जो आहे, पुस नेते पुसा पांडुरंगा, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, मी जसा दिसतो तसा नव्हे. कळलं ना आता? संत जसे दिसतात तसे नसतात.
एवढं सोपं कळलं तरी खूप झालं. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, मग मी कसा आहे तुम्हाला जर विचारायचं असेल ना, तर पुसणे ते पुसा पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल एक सुंदर दृष्टांत देतात तुकोबा आहे. समुद्र पाहिला डोळ्याने, अबब किती मोठी नदी आहे असं म्हणून जमेल काय? नाही. समुद्र नदी नभे पैगा, पाषाण मनोमय लिंगा, संत नवती जगा मानसा त्यासारखे. संतच देव असतात आणि देवच संत होऊन येतो. आणि आपल्याला फक्त हे दोन भेद दिसतात खरे, पण स्वरूपानं ते कसे असतात? एकच असतात. तुकोबराय म्हणतात ना, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणची देव होय आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. आपणची देव होय आणि आपणची गुरु होय, असा माझ्या विठोबाचा कसा प्रेम भाव आहे बघा ना. आणि म्हणून तोच आपण संतांच्या आरतीमध्ये दररोज म्हणतो ना, अवतार पांडुरंग, फक्त नाव ज्ञानेश्वर ठेवलं, बाकी काही नाही. तुकोबारांच्या आरतीतही आपण म्हणतो की नाही, तुका विष्णू नाही तुझा. तेव्हा तेच ब्रह्म कोणाच्या रूपाने आलं? तुकोबारांचं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. आपण म्हणतो की नाही, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही तुझा. म्हणजे संत आणि देव हे वेगळे नसतात. आपल्याला दिसायला जरी दोन दिसत असले तरी स्वरूपानं ते एकच असतात. एवढंच इथे सांगायचंय. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय. मग अशा संतांची बरोबरी सूर्याबरोबर करता येईल का हो? आमच्या या विश्वामध्ये हा सूर्य आम्ही सगळ्यात मोठा म्हणतो. मोठा म्हणतो म्हणजे मी मगाशी बोलून गेलो. ज्ञानोबाराय या सूर्याचं वर्णन करताना असं म्हणतात त्याच्या प्रकाशाच्या बाबतीत की बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. डोळ्यावर सूर्य आला, फक्त हात आडवा लावला की आडला जातो. बचके एवढं सूर्यबिंब आहे. पण प्रकाशाच्या बाबतीत त्रैलोक्याला प्रकाश देऊनही शिल्लक राहील एवढा प्रकाश त्याच्याकडे. बचके एवढ्या सूर्यबिंबाकडे एवढा मोठा प्रकाश आहे. तो सुद्धा संतांच्या बरोबरीला बसत नाही, बसू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, हा सूर्य काय करतो? त्याच्या प्रकाशात आपल्याला दृश्य वस्तूचं दर्शन करवतो. म्हणजे असलेल्या ह्या वस्तू आपल्याला दाखवतो, दृश्य वस्तू आपल्याला दाखवतो त्याच्या प्रकाशामध्ये. पण ज्ञानोबाराय म्हणतात, एवढा मोठा सूर्य आणि एवढा मोठा प्रकाश देणारा, पण त्याच्या ठिकाणी सुद्धा न्यूनता आहे, काही कमतरता आहे. म्हणून तो संतांची बरोबरी करू शकत नाही. काय कमतरता आहे त्याच्या ठिकाणी? ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात, हा नाही, विठाला 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 ते जे सूर्य सोज्वळ, ज्ञानोबाराय म्हणतात, तेजे सूर्य सोज्वळ परी अस्तवे हे केडा. तेजाच्या बाबतीत, प्रकाशाच्या बाबतीत सूर्य सोज्वळ आहे, तो प्रकाश देतो. पण त्याला अस्ताला जाण्याची कीड लागली, ज्ञानोबाराय म्हणतात. आता सूर्यास्त झाला, सूर्य मावळला आणि तो अस्ताला गेला. आता त्याचा प्रकाश नाही आणि त्याचा प्रकाश नाही म्हणून तो त्याच्या उजेडात आपल्याला वस्तू दाखवत नाही. विठाला विठाला म्हणून तुकोबाराय म्हणतात, सूर्य संतांची बरोबरी करू शकत नाही, तो सुद्धा कमी करतो. मग तुकोबाराय म्हणतात, दिवा, तुकोबाराय दिव्याची बरोबरी करताय संतांशी? तुकोबाराय म्हणतात, अजिबात नाही. का नाही? अरे दिवा संध्याकाळी आपल्याला, आपण संध्याकाळी देवघरामध्ये दिवा लावतो, तो दिवा आपल्याला त्याच्या प्रकाशामध्ये घरातल्या सगळ्या वस्तू दाखवतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही न्यूनता आहे ना. ज्ञानोबारायांनी सुद्धा याच्या संबंधाने काही ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं की त्याच्यातलं तेल संपू शकतं, दिवा विझू शकतो. आता तो त्याचा प्रकाशच नाही तर तो दृश्य वस्तूचं काय दर्शन करून देईल? उंदीर आला, त्याची वातच पळून गेली समजा, आता तो दिवा विझला, आता त्याचा प्रकाशच नाही तर तो काय दृश्य वस्तूचं दर्शन करून देईल? आणि म्हणून दिव्याच्या ठिकाणी सुद्धा न्यूनता आहे, कमतरता आहे. म्हणून दिवा सुद्धा संतांची बरोबरी करू शकणार नाही. म्हणून तुकोबारायांनी तिसरा पदार्थ ठेवला. तुकोबाराय, हिरा तरी त्या संतांची बरोबरी करेल का? तुकोबाराय म्हणतात, अजिबात नाही. हिरा स्वयंप्रकाशित आहे. कार्बनचं एक ते रूप आहे, कार्बन संयोगाचं ते एक रूप आहे, तो स्वयंप्रकाशित आहे, कधीही विझणारा नाही. पण त्याच्यामध्ये काय मिळत आहे? अरे ते दृश्य वस्तूच फक्त दर्शन करवतो. संत काय करतात? अभंगाच्या पहिल्याच्या रविनी पहिरा रविनी
जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, रवी दीप हिरा दावी ती देखणे अदृश्य दर्शने संताचिया. संत अदृश्याचं दर्शन करून देतात. हा संतांच्या ठिकाणी असलेला विशेष आहे. तुम्ही म्हणाल काय अदृश्य संत दर्शन करून देतात? सोपं सांगतो तुम्हाला, जरा जास्त अवघडातलं नको, जरा हलकं फुलकं सांगितलं की लक्षात येईल. सहज बोलता बोलता बऱ्याच वेळेला समाजामध्ये वावरताना अनेकांच्या मुखामधून एक वाक्य बाहेर पडतं. काय? देव आहे ना देव, जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे भरून उरलाय. असं वाक्य ऐकायला येतं की नाही? येतं की नाही सगळ्यांना? देव हा जळी स्थळी काष्ठी जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आम्ही हेच विधान थोडं गद्यामध्ये, आम्ही हे पद्यामध्ये तुकोबारायांनी सांगितलं, आम्ही गद्यामध्ये नेहमी ऐकतो. देव जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे भरून उरलाय. आता इथं बसलेल्यांपैकी मी प्रत्येकाला माझ्या सहित प्रश्न करतो, कोणाला दिसला ओ जळात देव? कोणाला दिसला स्थळात काष्ठात पाषाणात? कोणाला दिसला सांगा ना देव? इथं बसलेल्यांपैकी कीर्तनाला आलेले किमान जर दररोज कीर्तन ऐकून परमार्थ करून जरी आपल्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी देव दिसत नसेल, तर जे कधीच कीर्तनाला येत नसतील त्यांना दिसत असेल काय? जे कधीच भजनाला जात नाही, ज्यांनी कधी ज्ञानेश्वरी गाथा उघडूनच बघितलं नाही, त्यांना दिसत असेल काय? मग आता सोपं करून सांगतो की हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी असलेला देव आपल्याला दिसतो का? नाही दिसत. अशा न दिसणाऱ्या देवाचं जे दर्शन करवतात ते संत. विठ्ठल विठ्ठल अदृश्य दर्शने संताची, एवढं लक्षात राहिलं तरी बस झालं. आणि मग तुकोबराय म्हणतात, अशा संतांचा महिमा माझ्यासारख्या पामरानं काय वर्णन करावा? अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्याचा महिमा काय वर्णू मी पामर, त्याचा महिमा काय वर्णू मी पामर, त्याचा महिमा काय वर्णू मी पामर, त्याचा महिमा काय वर्णू मी पामर.
जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. अशा संतांचा महिमा माझ्यासारख्या पामरानं काय वर्णन करावा, कारण ब्रह्मादिकांना जो कळला नाही तो माझ्यासारख्या पामरानं वर्णन काय करावा. जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग रचनेचं वैशिष्ट्य बघा जरा इथं जरा जाणकारांच्या लक्षात येईल ते की जगद्गुरु तुकोबराय हे अभंगामध्ये प्रत्येक चरणात संतांचंच महात्म्य विशद करतात. प्रत्येक चरणात बरं का संतांचं मोठेपण विशद करतात आणि ध्रुव पदात काय म्हणतात, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. म्हणजे प्रत्येक चरणात सांगायचा महिमाच आणि दुसऱ्या चरणात काय म्हणायचं, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. माझ्यासारख्या पामराने त्यांच्यासारखा महिमा काय वर्णन करावा. काय वैशिष्ट्य जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग रचनेचं सांगा ना. रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताची हे सगळे पदार्थ दृश्य वस्तूचं दर्शन करवतात, संत अदृश्याचं दर्शन करवतात. हा त्यांचा महिमा सांगून तुकोबराय म्हणतात, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. मन पामरा आहे काय छोटासा दृष्टांत सांगतो म्हणजे तुकोबरायांचं मोठेपण कशा पद्धतीचे ते लक्षात येईल. तुकोबराय प्रत्येक चरणात संतांचं महात्म्य विशद करतात आणि म्हणताना म्हणतात, माझ्यासारख्या पामरानं संतांचा महिमा काय वर्णन करावा. हे कसं आहे माहितीये, आपलं गाव, आपल्या गावाची पंचक्रोशी सगळ्या 5-10 गावातली लोक एकत्रित यावीत कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि या सगळ्या लोकांना एकाच व्यक्तीनं जेवण द्यावं. एकाच व्यक्तीनं एवढ्या मोठ्या समाजाला, जवळजवळ 10 लाख समाजाला एकाच व्यक्तीनं जेवण द्यावं आणि जेवण चालू असताना पंक्तीमध्ये फिरावं आणि म्हणा, पोटभर जेवा पोटभर जेवा, पोटभर जेवा पोटभर जेवा, असा नम्र भाव त्याने धारण करावा आणि पंक्तीमध्ये फिरावं आणि सगळ्यांना नम्र निवेदन करावं, पोटभर जेवा पोटभर जेवा. हे जसं आहे ना तसं तुकोबरायांचं हे वर्णन. वैष्णवाची जया निघातिली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. अशा प्रकारचं संतांचं मोठेपण आहे. तुकोबरायांचं वर्णन करताना जे तुकोबराय संतांचं जे मोठेपण सांगतात ते या पद्धतीचं आहे. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ब्रह्मादिकांना जिथं संतांचा महिमा कळला नाही तिथं माझ्यासारख्या पामराला काय करणार, मी काय वर्णन करणार. म्हणून जगद्गुरु तुकोबराय पुढे जातात आणि मग जगद्गुरु तुकोबराय आमच्या म्हणजे चंदनाशी संतांची बरोबरी करता येईल काय. तुकोबराय म्हणतात, अजिबात करता येणार नाही. का करता येणार नाही, त्याचं कारण एका सुभाषितकारानं खूप सुंदर विवेचन करून सांगितलं. एक सुभाषितकार असा म्हणतो, चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा, चंद्र चंदन योर मध्ये शीतल हा साधू संगती. सोपं करून सांगतो, चंदनम शीतलम लोके, या इहलोकामध्ये चंदन शीतल आहे पण त्या चंदनापेक्षा चंद्र शीतल आहे. चंदनादपि चंद्रमा, त्या चंदनापेक्षा शीतल शांत कोण आहे तर चंद्र आहे आकाशातला. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा, म्हणजे या लोकात चंदन शीतल आहे पण त्याच्यापेक्षा शीतल चंद्र आहे. पण तो सुभाषितकार म्हणतो, चंद्र चंदन योर मध्ये
त्या चंद्र आणि चंदन याच्यापेक्षा शीतल हा साधू संगती, साधूची संगत ही त्यांच्यापेक्षा शीतल आहे असं तो सुभाषितकार म्हणतो. कामने गुण चंदनाचे अंगी, कामने गुण चंदनाचे अंगी, कामने गुण चंदनाचे अंगी, ऐसे तुम्ही जगी संतगण, ऐसे तुम्ही जगी संतगण. हे चंदनाचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भाने येतात बरं का संत वाङ्मयामध्ये. या अभंगात जो गुण आला ना चंदनाचा, तो आपण आपला देह झिजवावा आणि अनेकांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करावं या अर्थाने इथं चंदन शब्द आला. चंदन स्वतः झिजतं आणि जो झिजवतोय त्याला सुद्धा ते सुगंधित करतं. म्हणजे दुसऱ्याचं जीवन सुगंधित करतं, स्वतः झिजतं आणि दुसऱ्याचं जीवन सुगंधित करतं. आणि या अभंगात जो चंदन शब्द आलाय त्या चंदनाच्या वेगळ्या वैशिष्ट्यानं आलाय. काय? चंदनाच्या ठिकाणी शीतलता आहे. म्हणजे आपल्याला ताप आला शरीराला आणि आपण जर चंदनाचा लेप लावला तर ते चंदन शरीराला शांत करतं, ताप नाहीसा करतं त्याचा. कळतं ना मी काय बोलतो ते चंदन त्या शरीराचा ताप नाहीसा करतं. मग चंदनाच्या ठिकाणी काय कमीपणा आहे म्हणून चंदनाची संतांची बरोबरी होत नाही सांगतो, लक्षपूर्वक ऐका. चंदन काय करतं? फक्त या देहाला शांत करतं, पण देहासहित देहीला शांत करण्याची जर क्षमता चंदनाच्या ठिकाणी असती तर गवळणींच्या मुखात ही भाषा आलीच नसती. चंदनाचे चोळी माझे सर्व अंग पोळी, कानो वनमाळी वेगी भेटवा का, विठाल विठाल. गवळण म्हणते चंदनाचे चोळी सर्वांग पोळी. आपण आताच म्हणलं चंदनाच्या ठिकाणी शीतलता आहे आणि ही म्हणते चंदनाची चोळी आणि सर्व अंग पोळी. मग इथं कसं काय अंग पोळत आहे? म्हणजे फक्त देहाला शीतल करण्याची किंवा शांत करण्याची क्षमता चंदनात आहे, देहासहित देहीला शांत करण्याची क्षमता नाही. म्हणून चंदनाची बरोबरी संतांशी करत नाही. संत श्रेष्ठ ठरतात, चंदन कमी ठरतं. मग तुकोबर आहे आमच्या आईवडिलांशी त्यांची बरोबरी करता येईल का? आता इथं थोडंसं स्पष्टीकरण केल्यावर आई वडिलांच्या संबंधाने अनादर निर्माण होण्याची शक्यता आहे. पण असा अनादर निर्माण होता कामा नये. कारण आपल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूर क्षेत्रामध्ये विटेवर समचरणाने समदृष्टीने जो उभा आहे त्याला एकमेव कारण आहे माता पित्यांची सेवा. म्हणून ज्ञानोबरायांची ओवी सर्वांना माहिती आहे. काय? सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली म्हणून आपल्याला हे आराध्य दैवत मिळालं, अन्यथा मिळालं नसतं. पुंडलिकाचे आपल्यावर खूप उपकार आहेत. म्हणून माये बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. आई वडील आम्हाला जन्म देतात, लहानाचं मोठं करतात, आमचं देहाचं खूप लाडाने पालन पोषण करतात, लहानाचं मोठं करतात. पण मोठं झाल्यावर काय करतात? संसारात ढकलून देतात. बघ आता तुझं तू दुःख भोगत राहा तिकडं. माय बापे सांभाळती माय बापे सांभाळती. आणि कशा कारणे आम्हाला पाळीती? हे लोभा कारणे. आता त्यांच्या मनात काय लोभ असतो मायबापांच्या मनात? हे संतांनी जे लिहून ठेवलंय ना हे वास्तव आणि खरं आहे बरं का. तुम्ही याच्यातला एकही शब्द खोटा मानायचा नाही. कधी कधी काय होतं, संतांच्या वचनाचा अर्थ लावण्यात आमची बुद्धी कमी पडते. म्हणून कधी कधी आम्ही त्या संतांच्या वचनाचा चुकीचाच अर्थ लावतो. असं होतं कधी कधी, कारण आमची बुद्धी कमी पडते ना, आमची बुद्धी तिथपर्यंत पोहोचत नाही. मायबाप मला हा म्हातारपणी चांगला सांभाळेल, लक्षात येते ना, मला हा म्हातारपणी चांगला सांभाळेल म्हणून याचं लहानपणी सांभाळ करतात. कळतं ना त्यांच्या मनात काय इच्छा आहे मायबापांच्या. अर्थात लोभा कारणे पाळीती तुकोबरायांचं वचन आहे आणि ते कधी खोटं नसतं. कारण संतांची प्रज्ञा ही वृतंभरा प्रज्ञा असते, ती कधीही असत्याचं ग्रहण करत नाही, फक्त
सत्याचं ग्रहण करते संतांची बुद्धी किंवा संतांची प्रज्ञा, आणि म्हणून ते कधीही खोटं नाही. म्हणून संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांच्या वचनावर याच्यासाठी विश्वास ठेवायचा, कारण त्यांची प्रज्ञा कधीही खोटं बोलत नाही. त्याला वृतंभरा प्रज्ञा म्हणतात. बोलत नाही म्हणण्यापेक्षा ती असत्याचं ग्रहणच करत नाही, म्हणून बोलण्याचा काही संबंधच नाही, आणि म्हणून ती फक्त सत्याचंच ग्रहण करते. आणि म्हणून आमच्या मायबापांबरोबर संतांची बरोबरी होणार नाही, कारण मायबापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. आई वडील आमच्या पिंडाला जन्म देतात, लहानाचं मोठं करतात, पण जन्म आणि मरणाचं दुःख आई वडील दूर करत नाही. मग आई वडिलांपेक्षाही संतांचे उपकार आमच्यावर जास्त आहेत. आई वडील जेवढे उपकार करतात त्याच्यापेक्षा संतांचे उपकार आमच्यावर जास्त आहेत. तुकोबाराने एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे की केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय. संतांनी काय उपकार केले, केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय. आई आणि वडील आपल्यावर जे उपकार करत नाहीत असे उपकार संतांनी आमच्यावर केले, आणि म्हणून संतांची बरोबरी आई वडिलांची होत नाही. मग म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, या संतांच्या वचनानं आपल्या जन्माचं दुःख आपण दूर करावं. पुढच्या चरणामध्ये संतांच्या वचने वारी जन्म दुःख, 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 संतांच्या वचने वारी जन्म दुःख. मिष्टान ते भूक निवारण, मिष्टान ते भूक निवारण, ममाय वर्णु निवार, रक्तमय ममाय वर्णु निवार, मिष्टान हे निवारण, मिष्टान हे भूक निवारण, वर्णु निवार, रक्तमय ममाय वर्णु निवार. जगद्गुरु तुकोबाराय पुढच्या चरणामध्ये म्हणतात, संतांच्या वचने वारी जन्म दुःख. संतांच्या वचनाच्या आधारानं आपण आपल्या जन्माचं दुःख दूर करू शकतो. आणि त्याला दृष्टांत देतात तुकोबाराय इथं मिष्टान्नाचा. मिष्टान्न आपण सेवन केल्यावर, मिष्ट म्हणजे गोड अन्न, सेवन केल्यावर काय होईल, तात्पुरती भूक निवेल. हो, जेवण केलं आणि भूक शमली, मग आता काही परत भूक लागतच नाही का? अहो 4-5 तास जाऊ द्या, पुन्हा भूक लागते. मिष्टान्न हे भूक निवारण, मिष्टान्न भूक निवारण करेल, पण कायमची नाही. लक्षात आलं का? आणि संतांची वचनं मात्र आपल्या जीवनातलं दुःख कायमचं दूर करेल. मिष्टान्न एक वेळची भूक शमेल, पण संतांची वचनं आमच्या जीवनामध्ये आपल्या जीवनातलं कायमचं दुःख दूर करतील. म्हणून संतांची वचनं अतिशय अंतःकरणात भाव, श्रद्धा ठेवून वाचली पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, ती आचरण केली पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय इथं म्हणतात, संतांच्या वचने वारी जन्म दुःख, मिष्टान्न हे भूक निवारण. आणि मग अशा संतांनी तुम्ही माझ्या जवळ या, मी तुम्हाला काही उपदेश करतो आणि तुमचा या भवसागरामधून तुम्हाला तरुण जाण्याचा मार्ग सांगतो, असं त्यांनी म्हणावं. आणि मग आपण जावं का? तुकोबाराय म्हणतात, अजिबात नाही. शेवटच्या चरणात तुका म्हणे
तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे विघावया. त्यांनी आम्हाला पाचारण करण्याची वाट बघत बसू नये. आपण स्वतःहून संतांजवळ जावं, त्यांच्या चरणाचं सेवन करावं आणि आपल्या जीवनातलं दुःख दूर करावं. तुकोबरायांचा हा जो अभंग आहे, माझ्या बुद्धीला भगवंताने जसं स्फुरण दिलं तसं बोलण्याचा अल्पसा प्रयत्न केला. ज्ञानोबारांनी माझ्या बुद्धीला जसं स्फुरण दिलं तसं अल्पसहा बोलण्याचा प्रयत्न केला. तुकोबारांनी जसं बुद्धीला स्फुरण दिलं तसं अल्पसहा बोलण्याचा प्रयत्न केला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा प्रेमपूर्वक अंतकरणाने, मुखाने नाम आणि हातानं टाळी वाजून आपण भजन करणार आहोत. विठोबा रघुमाई, जगद्गुरु तुकोबरायांच्या 6 चरणाच्या या अभंगावर खर तर अल्पसहा बोलण्याचा प्रयत्न केला. या अभंगामध्ये नेहमी एक पद येत आहे, संत संग संत संग. हा जो संतांचा संघ आहे आत्ताच्या वर्तमान काळातला सांगतो मी. एकतर संत ओळखण्याची बुद्धी आमच्याकडे नाही, म्हणून आम्हाला संतांचा संघ लाभत नाही. दुर्लभम त्रैमेवैतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रयात असं म्हटलंय. अतिशय दुर्लभ असलेला हा संत संघ आम्हाला या वर्तमान काळात कधीच भेटणार नाही. कारण वर्तमान काळात आपण जेव्हा समाजामध्ये वावरत आहोत तेव्हा कलीचा खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो आहे. आणि या कलीच्या प्रभावातून आपल्याला जर वाचायचं असेल, अनेक वाईट गोष्टी डोळ्यासमोर यायला लागलेल्या आहेत. आणि याच्यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्या हिंदू धर्माचं जे तत्वज्ञान आहे, भारतीय संस्कृतीचं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञानच आपल्याला याच्यातून वाचू शकतं, अन्य कोणीही वाचू शकणार नाही. कारण शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे
कलव नास्तेव 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 गतीर अन्यथा असं शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंताचं एक नामच आपल्याला याच्यातून तारून नेईल. आणि हे आपल्याला हिंदू तत्वज्ञानानं सांगितलं, हिंदू धर्मातल्या संतांनी सांगितलं. आणि म्हणून संतांची वचनं आपण दररोज वाचली पाहिजेत. आणि तोच आपल्या जीवनातला संत संघ आहे. तुम्ही सांगा, तुकोबाराय आपल्याला भेटायला येतील असं वाटतं तुम्हाला? तेवढं पुण्य आपल्या गाठी आहे? नाही. ज्ञानोबाराय आपल्याला भेटायला येतील असं वाटतं आपल्याला? तेवढं पुण्य आपल्या गाठी आहे? कदापि नाही. मग ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानोबाराय आपल्यामध्ये आहे, गाथेच्या रूपानं तुकोबाराय आपल्या घरात आहे. मग दररोज सकाळी स्नान केल्यावर ज्ञानेश्वरीच्या 5-10 ओव्या वाचाव्यात, त्याचा अर्थ वाचावा, त्याचं दिवसभर मनन करावं. मी सकाळी काय वाचलं याचं चिंतन दिवसभर करावं. सकाळी बसल्यावर एक 4-5 अभंग गाथेतले वाचावेत, त्या अभंगाचा अर्थ वाचावा. आणि दिवसभर मी सकाळी कोणते अभंग वाचले, त्याचा अर्थ काय होता, त्याचं मनन करावं. हाच आपल्या जीवनातला संत संघ आहे. लक्षात ठेवा, आपल्याला आता संत भेटणार नाहीत तेवढं आपलं पुण्य नाही. एखादा महात्मा या समाजात असेल तर त्याला संत म्हणून ओळखण्याची बुद्धी आपल्याकडे नाही. तुम्ही सांगा, ज्ञानोबाराय जेव्हा इथं होते, म्हणजे समाधीला बसायच्या अगोदर, ज्ञानोबाराय तत्कालीन समाजाला कळले काय? आणि कळले असते तर ज्ञानोबारायांच्या चपराक मारली असती काय? तुकोबाराय तत्कालीन समाजाला कळले काय? आणि कळले असतं तर तुकोबारायांना काठीनं मारलं असतं काय? म्हणजे आताच्या काळात सुद्धा कदाचित संत असतील, पण तुमची आमची बुद्धी त्यांना ओळखण्यात कमी पडते. आणि म्हणून आपल्या जीवनातलं दररोज ज्ञानेश्वरीचं वाचन करणं, चिंतन करणं, मनन करणं, आणि आपल्या जीवनातलं जे दुःख आहे ते दुःख दूर करणं, दररोज गाथेचं चिंतन करणं, मनन करणं, आणि आपल्या जीवनातलं दुःख दूर करणं, हा एकमेव उपाय आपल्या जीवनातलं दुःख दूर करण्याचा आहे. दुसरा कुठलाही उपाय आत्ताच्या वर्तमान काळात अस्तित्वात नाही. कितीही मोठा लेखक असला, त्यांनी कितीही मोठी कादंबरी लिहिलेली असली, तर कादंबरी आपल्याला मोक्ष प्रदान करणार नाही. लक्षात आलं का? म्हणजे मी ह्या गोष्टी थोड्याशा जरा जास्तच अभिमानानं सांगतो. MA मराठी मी स्वतः, मराठीवर का MA मराठी, पण मी स्वतः एकही कादंबरी वाचली नाही. का? कारण आमच्या घरात माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पालने राखिला, दारवंटा केला भोगवटा मला. आमच्या घराण्यात परंपरेनं ही विठ्ठल भक्ती आहे. मग लहानपणापासून, अशा असतानापासून वारकरी संप्रदायाचे संस्कार, मग लहानपणापासूनच ज्ञानेश्वरी गाथा घेऊन बसायचं. कादंबरी वाचायला कोणाला वेळ आहे? आणि त्याच्यात रस तरी कोणाला आहे? अजिबात रस कधी वाटला नाही, कादंबरी कधी वाचली नाही. MA मराठी झालो आणि योगायोग असा, मी MA ला असताना MA ला संत तुकाराम हेच अभ्यासाला होते. आणि त्याच्यामुळे एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. मी MA पर्यंत, BA पर्यंतचा जेवढा अभ्यास मन लावून केला नव्हता, तेवढा सगळा अभ्यास MA ला संत तुकाराम हा विषयच असल्यामुळे मी MA ला मन लावून अभ्यास केला आणि चांगल्या मार्काने पास झालो. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य असं आहे की जीवन जगत असताना अनेक संकट येतात, अनेक दुःख समोर येतात. या सगळ्या दुःखांवर मात करण्याचं सामर्थ्य संतांच्या फक्त वचनात आहे, अन्य दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत नाही. म्हणून हा संप्रदाय सोडून अन्य संप्रदायाच्या कोणी मागे जात असेल तर ते निश्चितच खड्ड्यात जाऊन पडणार, दुसरीकडे जाणार, इच्छित ठिकाणी ते जाणार नाही. हरिपाठात एक प्रमाण आहे, म्हणजे अन्य मार्गाला तुम्ही वाया अनिक पंथा जाशील झनी. झनी शब्दाचा अर्थ काय माहितीये तिथे? झनी शब्दाचा अर्थ त्वरित. तू अनिका पंथा वाया जाशील आणि त्वरित वाया जाशील, लवकरात लवकर वाया जाशील. म्हणून अनिक पंथा जाऊ नको. मग एकविध आम्ही न धरू पालट, न समजू हे वाट सापडली. आम्हाला आमच्या संतांनी जी वाट दाखवून दिली ती वाट आम्ही कधीही सोडणार नाही. आम्ही एकविध आहोत अशी तुकोबारायांची भाषा आहे. म्हणून माझी सर्व श्रोत्यांच्या चरणी मस्तक टेकवून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी दररोज ज्ञानेश्वरीचं थोडं तरी चिंतन करा, गाथेचं थोडं तरी चिंतन करा. आणि हाच आपल्या जीवनातला संत संघ आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जर कोणी आपल्या गळ्यात तुळशी माला धारण केली नसेल, असतील काही,
तर ते सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. आलं लक्षात? तुम्ही तुळशी माला धारण करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये एक पद्धत आहे, मनुष्य जातो कळतं ना, तेव्हा त्याच्या मुखात तुळशी पत्र ठेवतात ना. आता ते का ठेवतात, त्याचं वैद्यकशास्त्र काय, धर्मशास्त्रीय कारण काय, वैद्यकशास्त्रीय कारण काय, मी ही कारण सांगत बसत नाही. फक्त एक साधं सांगतो की तुळशीच्या ठिकाणी अनेक विषाणूंना मारण्याची क्षमता आहे, म्हणून तुळशीपत्र त्या मुखातच का ठेवायचं, तर मुखातून अनेक विषाणू बाहेर पडतात आणि त्या प्रेताच्या आजूबाजूला बसलेल्यांना त्याची लागण होऊ नये, त्याचा त्रास होऊ नये, ते तिथेच मरावेत, म्हणून ते तुळशीपत्र ठेवायचं. लक्षात येते ना? त्याचं ते कारण सांगतो, वैद्यकशास्त्रीय कारण. पण ज्याने आयुष्यभर कधी तुळशी मालाच धारण केली नाही, त्याच्या मुखात तुळशीपत्र शेवटी कशासाठी? अजिबात ठेवू नका. आलं लक्षात? कारण त्याला अनेक महाराज सांगून गेले की बाबा रे, तुळशी माला धारण कर, पवित्र अशी तुळशी माला त्यानं कधी धारण केली नाही. आणि मग आता शेवटची तरी कशाला तुळशी त्याला तिथे तोंडात त्याच्या? अजिबात ठेवू नका, काही आवश्यकता नाही. त्याला असंच पुढे काय असेल ते विधी करून टाका. असो, थोडस कठोर बोलतो, पण याची जाणीव थोडीशी वेगळ्या अर्थाने तुम्ही त्याचा अर्थ घ्यावा की वेळ गेलेली नाही अजून. कारण काही असे म्हणतात माहितीये की महाराज, आम्ही जर माळ घातली ना तर समाजातले लोक आम्हाला जरा वेगळंच दूषण देतात. काय दूषण देतात? करून भागला आणि देवपूजेला लागला म्हणू देत ना त्यानं तसंच म्हणू देत. कारण आपली जो निंदा करतो ना त्याला आपण काहीही सायास न करता आपलं पाप त्याच्या भोकांडी, त्याच्या डोक्यावर जातं. लक्षात आलं का? त्यांनी निंदा करू दे. तुम्ही म्हणाला असं नाही हो महाराज, तुम्ही काहीतरी प्रमाणानं बोला. आम्ही आयुष्यभर अपेय पान केलं, अखाद्य सेवन केलं, म्हणजे जे खाऊ नये ते खाल्लं, जे पिऊ नये ते पिलं, अनेकांचे व्यवहार करताना इतरांना लुबाडलं, फसवलं, दुनिया केलं, दाली केलं, अनेक व्यवहार आमच्याकडून चुकीचे झाले तो. पण आता इथून पुढे माळ घातल्यावर मग हो, ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही आता माळ घातली, मग आता तुम्ही सगळं वाईट आचरण सोडून दिलंय आणि तुम्ही आता चांगल्या मार्गाला लागलेला आहात. समाजाला वाटतंय हा भवसागरात बुडाला, पण हा बुडत नाही, तो पुढे जाऊन या भवसागरामधून तरलेला आपल्याला दिसून येतो. ज्ञानोबाराय हेच उदाहरण देतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात तो आधी जरी दुराचारी, तो अगोदर दुराचारी होता, पण आता त्यानं माळ घातली, त्याने दुराचार सोडून दिलाय आणि तो आता सर्वोत्तमची अवधारी. ज्ञानोबाराय म्हणतात तो आधी जरी दुराचारी, पण आता सर्वोत्तम तो आचरण करतोय. आता कोणाला फसवत नाही, लबाड बोलत नाही, त्याचा व्यवहार नेक आहे, तो व्यवस्थित राहतोय, कधी कुठलेही कुकर्म करत नाही. मग तो आधी जरी दुराचारी, पण आता सर्वोत्तमची अवधारी, तो सर्वोत्तम आचरण करतोय. मग जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला, महापुरामध्ये भोपळा टाकावा, तो भोपळा इथं बुडलेला दिसतो, सगळ्यांना वाटतं बुडला, पण पुढे जाऊन तो पाण्यावर तरंगताना दिसतो. ज्ञानोबाराय हाच दृष्टांत देतात, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला, पुढे जाऊन तो तरंगताना दिसतो. आणि म्हणून कोणी अजून जर तुळशी माला धारण केली नसेल तर त्यांनी सावध व्हा, अजून काही सगळं संपलेलं नाही. खरं सांगू का, हे लहान मुलं पाहिली ना की मनाला खूप आनंद होतो. कीर्तनात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात असं म्हटलंय. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, देवाला सुकलेली फुलं व्हावी का टवटवीत व्हावी? देवाला कशी फुलं व्हावी? टवटवीत फुलं व्हावी. सुकलेली फुलं देवाला वाहू नये, म्हणून परिमळ गेलिया ओस फुलं देठी आयुष्या शेवटी देह तैसा. म्हणून अशी जी फुलं टवटवीत, कळलं ना आता, ही टवटवीत फुलं देवाला वाहिली पाहिजे. पण आम्हाला हे कळलं महाराज 50व्या वर्षी काय करू, आम्हाला हे 55व्या वर्षी कळलं महाराज काय करू. आता काय उपयोग नाही असं नाही. इथून पुढे जरी तुम्ही नामस्मरण केलं अखंड भगवंताचं, तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे, कलियुगी उद्धार हरिनामे, हरीच्या नामे नाही, हरिनामे. अलग लक्षात, हरीच्या नामानच कलव नास्तेव गतीर अन्यतः. म्हणजे कलियुगामध्ये याच्याशिवाय अन्य गती नाही. आणि म्हणून भगवंताचं नाम सर्वांनी प्रेमपूर्वक घेतलं पाहिजे, त्या अट्टहासानं घेतलं पाहिजे आणि संतांचं वाङ्मय दररोज वाचलं पाहिजे. मला वाटतं माझ्या अल्पशा बुद्धीला जे भावलं, जे बोलता आलं, भगवंतानं जसं बोलून घेतलं तसं बोललो. खरं तर साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, पण बोलविता धनी वेगळाची. आपल्याला वाटतं मी खूप चांगला बोलतो, अरे तू काय बोलतोस,
बोलवणारा तुझ्यातून निघून गेल्यावर तू काय बोल बरोबर आहे ना. पडलेला असतं आपल्या समोर, त्याला वाचा असते पण ते बोलत नाही का, बोलवणाराच निघून गेलाय ना. त्याला कान आहे पण ते ऐकत नाही का, ऐकवणारा निघून गेलाय. त्याला पाय आहे पण ते चालत नाही का, चालविणारा निघून गेला. आता तू काय चालणार आहे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन सुखू नको. हे सगळं करणारा तो आहे. म्हणून तुझे देणे तुझ्या समर्पुनी पायी झालो उतराई पांडुरंगा. त्यानेच दिलेलं त्याच्या चरणावर समर्पण करतो आणि त्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न करूया. खरं तर माऊली असं म्हणतात, ते लहान मूल असतं, लहान मूल ते बोबडं बोल बोलतं आणि ते आई वडील ते बोबडे बोल ऐकतात, सुखावून जातात. ते वाकडे तिकडे पाऊल टाकत चालतं, ते व्यवस्थित काही चालत नाही, पण तरी सुद्धा आई वडील त्याच्याकडे पाहतात आणि अतिशय सुखावून जातात. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली, ते चोच करुणी माऊली रिझे जेवी. आई वडील त्याच्याकडे पाहून त्याच्या बोलण्याने जसे तृप्त होतात, तसं मायबापाच्या उदार अंतकरणानं तुम्ही माझे हे शब्द स्वीकारावेत अशी प्रत्येक श्रोत्याच्या चरणी विनम्र विज्ञापना करतो आणि सेवेला इथं पूर्णविराम देतो. झालेली सेवा भगवत चरणी ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल कृष्ण भगवान की जय.